कागलमधील जवाहर नवोदय विद्यालयाच्या इमारतीत सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्याच्या पूर्व भागातील गावापासून मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. एकूण मशीनवरील मतमोजणीच्या 26 फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहिल्याच फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे उमेदवार समरजित सिंह घाटगे यांनी जवळपास 1130 मतांची आघाडी घेतली होती. मात्र ही आघाडी फार काळ टिकली नाही. तालुक्यातील कागल शहरानंतर सर्वात मोठं गाव असणाऱ्या कसबा सांगाव, मौजे सांगाव, सुळकूड या परिसरातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे समरजित सिंह घाटगे यांच्यात चढाओढ सुरू झाली. दुसऱ्या फेरीअखेर समरजित सिंह घाटगे यांना 398 मतांची आघाडी मिळाली. त्यानंतर मात्र आमदार हसन मुश्रीफ प्रत्येक फेरीत वाढत गेले. आमदार हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असणाऱ्या कागल शहरापासून ते 11व्या फेरीअखेर बानगे, चिखली, कौलगे, मळगे बुद्रुक तसेच सुरुपली, यमगे, मुरगुड या परिसरातील गावांनी त्यांना चांगली साथ दिल्यानं मताधिक्यात वाढ झाली. मताधिक्यात झालेली ही वाढ गडिंग्लज, उत्तूर या भागात कायम राहिली. समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात सर्वच गावात काट्याची टक्कर दिसून आली. उत्तूर गडिंग्लज या भागातूनही नामदार हसन मुश्रीफ यांना सतत मताधिक्य मिळत गेलं. महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना 1,45,257 इतकी मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार समरजित सिंह घाटगे यांना 1,33,625 इतकी मतं मिळाली. या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी 11,609 इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला. एकंदरीत नामदार हसन मुश्रीफ यांचा 30-35 वर्षांचा अनुभव आणि कामाची सचोटी या निवडणुकीत मुश्रीफ यांना फळाला आली. या निवडणुकीत त्यांना माजी आमदार संजय बाबा घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आमदार हसन मुश्रीफ यांचा सलग 6व्यांदा विजय झाला असला तरी समरजित सिंह घाटगे यांना मिळालेली मतं निश्चितच विचार करायला लावणारी आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटानं आटोकाट प्रयत्न केले होते. गेली 5 वर्ष तयारी करत असलेले समरजित सिंह घाटगे यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांना भाजपनं ऐनवेळी उमेदवारी नाकारली. त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांच्याशी संधान साधून निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. या दुरंगी लढतीत आमदार हसन मुश्रीफ यांचा विजय सुकर झाला.